हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. हा, काल शेवटचा पॉइंट काय होता बाळून? हॅलो. काल शेवटचा पॉइंट सांगा. हा झालाय ना? आपण झाला. हा चाललाय का? हॅलो बाळानो. हा हा. सर. आता इथं log x टू द हे बेस 10च आहे बरं का ते. बार 5.1342.618. आता त्याचं जे आन्सर आहे बार 5 म्हणजे काय करायचं, तर याचा मायनस करायचं. -5 प्लस 0.1342618. त्याचं किती येतंय बघा ऍडिशन. -5 म्हणजे निगेटिव्ह करा, वजा करा 5 मध्ये. किती येतंय बघा आन्सर. हॅलो. ऍडिशन करा आणि आन्सर सांगा. -4.865738.2. -4. 86 -4.86 57 382. सगळ्यांचं आलंय का असं? हॅलो. आता आपल्याला काय काढायचं आहे तुम्हाला आन्सर, तर log x raised to 1/4 to the base 10. मग बघा, log x raised to 1/4 to the base 10 म्हणजे काय? बेस पॉवर त्याची काय येणार, मल्टिप्लिकेशन येणार. 1/4 log x to the base 10. मग आलेल्या व्हॅल्यूला 1/4 न मल्टिप्लाय करा. -4.86 काय आहे ते लिहा.
काय आलं बाळानं? अरे आन्सर काय आलं? फोर न डिवाइड करा की. -1.2164345 2164 3455 हा ऑप्शन आहे का? आहे का तिथं ऑप्शन? नाही. नाहीये. मग आता या -1 ला बार 2 मध्ये कन्व्हर्जन करायला लागेल आपल्याला. कारण इथं बघा -1च्या जवळचा बार म्हणजे 2 येतोय. इथं काय बार 2, इथं पण बार 2 आहे. इकडं बार 3 आहे. -1च्या जवळ बार 2 असते. हा, मग ह्याला बार 2 करण्यासाठी साधं सिंपल लक्षात ठेवा. ही जी व्हॅल्यू आलेली आहे त्याच्यामध्ये +2 करा आणि किती येते सांगा. किती येते +2 केल्यानंतर? पहिल्यांदा सांगा +2 का घेतलं मी? हॅलो हॅलो, +2 का घेतलं? तर -1च्या जवळचा नंबर काय येतोय नेक्स्ट -2 येतोय. म्हणून मला -2 आणण्यासाठी, मग -2 म्हणजे बार 2 मध्ये लिहिण्यासाठी त्याच्यामध्ये काय करा, ऍडिशन करा. काय ते सांगा +2 केलं तर? हम्म 0.783565. 0.7835 6545. 45 आहे का? हा. आता इकडे बघा, हा बार 5 मी कसा लिहिलेला? -5 + 0 पॉइंट. मग तसंच मला ह्याला कसं लिहिता येईल? बार किंवा असं लिहा अगोदर, -2 + 0.783565 is nothing but bar 2.783565. हे तुमचं करेक्ट आन्सर. कळतंय? हॅलो हॅलो, आहे का ऑप्शन वर? Yes sir. Yes, sir. कुठला? C. तिथं 555 झालंय शेवटी, तिथं 45 करा. सर तिथं 645 च्या तिथं 6545 आहे. कुठं 455 ला? 645 च्या ऐवजी तिथं 6545 आहे. लास्ट 65. 5 राहिले तिथे. बर बर बर, ठीक आहे. ते 5 करा मग.
हॅलो बाळानो, हॅलो हॅलो. येस सर. हा, काय झालेलं म्हणला? 6545 आहे तिथं. तुम्ही फक्त 645 लिहिलं. एक 5 राहिलेलं इथं. हे का? हा सर. 6545 आहे का? सिक्स फोर फाईव्ह येणार की रे, बरोबर आहे की. इथं ऑप्शन मध्ये फक्त 4 राहिलाय, इथं 4 करा. हॅलो. हॅलो. अरे माझा आवाज येतोय तुम्हाला? Yes, sir. पुढचे घ्या एक्झाम्पल. इफ log 27 if log 27 equal to 1.431, then value of log 9 is. If log 27 is equal to 1.431, then value of log 9 is. log 27 कसं लिहिता येतं रे? हॅलो बाळानो, log 27 कसं लिहिता येईल मला? लॉग ऑफ 3 क्यूब आणि परत 3 log 3 होणार. बरोबर. 1.431 म्हणजे 3 log 3 1.431. that is log 3 is nothing but 1.431 divided by 3. आता 9 आणायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूला 2 न मल्टिप्लाय करावं लागणार. 2 log 3 2 into 1.431 divided by 3. 2 log 3 म्हणजे log 3 स्क्वेअर log 9 येणार. बरोबर का? त्याचं फायनल आन्सर काढा, कॅल्क्युलेट करा आणि सांगा मला. .954. बोल ना. बाळानो बघा, ऑप्शन सी इज करेक्ट वन. 0.954.
हॅलो, हे झालं का? हॅलो बाळानो, झालं सर. next examples on surds and indices. 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 सर्ड्स म्हणजे काय सांगितलेलं काल? बरे, सर्ड्स म्हणजे काय सांगितलेलं? हॅलो हॅलो बाळानो, सर्ड्स म्हणजे स्क्वेअर रूट. या पुढचं एक्झाम्पल चला. Surds and indices. The value of 5 raised to 1/4 into 125 raised to 0.25 is. बघा, 5 raised to 1/4 into 125 raised to 0.25. आता 0.25 मला कसं लिहिता येईल रे? 1/4. 1/4. 125 कसं लिहिता येईल? 5 क्यूब लिहिता येईल का? म्हणजे 5 raised to 3/4 झालंय. बेस सेम, इंडेक्सची काय होते? बेस सेम असेल तर इंडेक्सची काय होते? ऍडिशन. 1/4 आणि 3/4 काय येतं? 5 raised to 1. काय येणार ऑप्शन? ऑप्शन सी इज करेक्ट वन. हॅलो हॅलो बाळांनो, हे झालं? हॅलो, अरे ते झालंय का? येस सर. झालं सर. काय अडचण याच्यात? अरे अडचण असेल तर सांगा. ठीक आहे, पुढचं सोडवा आहे. 0.256 रेश टू 0.16 सॉरी 256 to 0.16 into 2.256 रेश टू 0.09 सोडवा ते आणि आन्सर सांगा मला काढून.
लिहून झालंय हे? बाळानो 4 येते सर, ऑप्शन बी. बाकीच्यांचं काय आलं? 256 म्हणजे 2 काय येणार रे? 8 येते ना, किंवा ऍज इट इज 256 ठेवलं तरी चालतंय, काय फरक पडत नाही. बेस सेमच आहे त्याचा. 16/100 इकडं 256 9/100. 256 16 + 9/100 येईल. 25/100 म्हणजे 1/4. आता 256 मला कसं लिहिता येईल? 16 चा स्क्वेअर लिहिता येईल का? हॅलो, येस सर. म्हणजे 16^½ 16 चा स्क्वेअर रूट 4. ऑप्शन 4 इज द करेक्ट वन. लक्षात आलं? पुढं हे सोडवा. 4^2x = 1/32. हॅलो, हॅलो बाळानो, हॅलो, काय करणार रे? Four can be written as 2 square into 2x. 1/32 म्हणजे 1/2^5. इथं काय येतंय? 2^4x. That is 2⁻⁻5. 4x = -5, x = -5/4. आहे का ऑप्शन? हॅलो, ऑप्शन नाही. आहे का?
हॅलो बाळानो, नाही सर. म्हणजे काय घेणार? नन ऑफ दिस घ्यायचं. ठीक आहे. हे सोडवा पुढचं. चल, 2 raised to n plus 4 minus 2 into 2 raised to n divided by 2 into 2 raised to n plus 3 plus 2 raised to minus 3 is equal to. सोडवा हे. हॅलो, ऑप्शन बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी. सांग काय काय केलं आता डायरेक्ट. 2 into 2 raised to n सेकंड ते त्याचं फक्त 2 raised to n plus 1 केलं. हाच लिहिलं ती पहिलं. 2 raised to n. ठीक आहे. इथं 2 raised to 4 येईल. मायनस 2 into 2 raised to n. हे बरोबर. n plus 4 चे 2 raised to n आणि 2 raised to 4 हा केलं. हा हा. खाली 2 into 2 raised 2 to raised n 2 raised to n plus 4. पुढं प्लस 2 raised to minus 3. आता ह्याच्यामधून 2 raised to n कॉमन दिसतंय म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. वर काय येईल? 2 raised to 4 minus 2 divided by 2 raised to 4 plus 2 raised to minus 3. 2 raised to 4 न डिवाइड करा. 1 minus 2 raised to minus 3 plus 2 raised to minus 3. काय आन्सर? काय आलं रे? हा 2 raised to n, हा 2 raised to n, हा 2 raised to n कॅन्सल होईल ना? हॅलो. Yes, sir. ऑप्शन आन्सर 1 येतंय त्याचं.
झाले का लिहून? ते सोडवा. टू रेस टू एक्स इक्वल टू 3 रेस टू वाय इक्वल टू 6 रेस टू मायनस झेड. Then 1 by x, 1 by y, 1 by z is equal to. हॅलो. 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 हा सर. ऑप्शन बी. सोडवलं का? ऑप्शन बी आलं. कसं सांगा. हे येतं. झिरो हा? येते सर. काय ते? 0. झिरो का बरं? टू रेस टू एक्स इज इक्वल टू के मानलं, मग के रेस टू 2 ची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू के रेस टू 1 बाय एक्स येते. तसंच का नाही के रेस टू 1 बाय वाय इज इक्वल टू 3 थांबा आणि गडबड करू नका. 2x इक्वल टू के नका म्हणू. हे टोटल इक्वल आहे म्हणजे इक्वल टू के झालं. बरोबर. हे सगळं इक्वल टू के करा. ठीक आहे. म्हणजे 2 रेस टू एक्स इक्वल टू के, 3 रेस टू वाय इक्वल टू के, 6 रेस टू मायनस झेड इक्वल टू के. मग लॉगॅरिथमच्या रूल प्रमाणे हे कसं लिहिता येईल तुम्हाला? किंवा दोन्ही बाजूची एक्स पॉवर घ्या. 2 इक्वल टू के रेस टू 1 बाय एक्स, 3 इक्वल टू के रेस टू 1 बाय वाय आणि 6 इक्वल टू के रेस टू -1 बाय झेड. ठीक आहे.